पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनावरती राज ठाकरेंचं मोदींना पत्र। देशाच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय। कच्चं तेल $60 ते $65 असताना चढ्या भावानं का विकलं? राज ठाकरे मोदींवर भडकले। मुलांना शाळेत न पाठवता आता पुन्हा ऑनलाईन वर्ग भरवा, पंतप्रधानांचे देशवासियांना अजब सल्ले। पंतप्रधानांकडून पुन्हा काटकसरीचं आवाहन। आखातातील संकट कोरोना इतकंच गंभीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्पष्ट भूमिका। राष्ट्रवादीची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीची चर्चा। जुन्या अनुभवी नेत्यांना यादीतून वगळावं, नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी। प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुश्रीफांना वगळलं। हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटलांचाही पत्ता काट। पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये एक लेखनिक चूक। सुनेत्रा पवारांच्या एक्सपोस्टमधून चर्चा। सुनेत्रा पवारांकडून सारवासारवीचा प्रयत्न केला गेला का? राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना आलं उधाण। पावसाळी अधिवेशनाआधीच विधान परिषदेच्या सदस्य संख्येमध्ये वाढ होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लवकरच होणार निवडणूक। 20 झडपी निवडणुकांवरती सुप्रीम कोर्टाचा निर्णय नाही। सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्टीनंतर होणार निर्णय। 245 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचं भवितव्य अधांतरित। नराधम भीमराव कांबळेला कोर्टामध्ये हजर करणार। पोलीस कोठडी संपत आल्यानं पुढील सुनावणीकडे लक्ष। सुरक्षा कारणास्तव पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची शक्यता। एकल महिला धोरणासाठी राज्यस्तरीय सर्वेक्षण आवश्यक। सध्याच्या सर्वेक्षणांचा उपयोगही धोरण निर्मितीसाठी करा, राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचे निर्देश। बीएमसीतील भाजप कार्यालयाबाहेर बायोमेट्रिक मशीन्स बसवल्या। बीएमसीतील सर्वच नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी लागू करा, भाजपची महापौरांकडे मागणी। मुंबईमध्ये शुक्रवारपासून 10% पाणी कपात। धर्मांतीतील पाणी साठा घटल्यानं महापालिकेचा निर्णय। कसारा इगतपुरी दरम्यान आज आणि उद्या मेगा ब्लॉक। तांत्रिक कामासाठी 12 ते 16 मे दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार। मुंबईसह कोकणात पारा 35 अंशांवरती। आजपासून हवामान कोरडं राहणार, हवामान विभागानं वर्तवली शक्यता। हिमंत बिस्वा शर्मा आज मुख्यमंत्री पदाची घेणार शपथ। शपथविधी सोहळ्याला मोदी, शहांसह फडणवीसही राहणार उपस्थित। मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची राज्याच्या हिमंत बिस्वा शर्मा आज मुख्यमंत्री पदाची घेणार शपथ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधानांसह दिग्गज नेत्यांची हजेरी। मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी। सुवेंदू अधिकारी यांच्या निर्णयावरती तृणमूलची टीका। आखातातील युद्धामुळे तेल कंपन्यांचा दररोज 1000 कोटींचा तोटा। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक। सरकार इंधनाचे दर वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती। बायोडिझेल धोरणाचा परिणाम। देशामध्ये खाद्यतेलाच्या दराचा भडका उडण्याची शक्यता। समेट लांबणीवर संघर्षाच्या झळा तीव्र। इराणचा प्रस्ताव अमेरिकेनं धुडकारल्यानंतर तेलाच्या दरामध्ये झाली वाढ। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यावरती राजीनाम्यासाठी दबाव, मात्र कीर स्टारमर राजीनामा न देण्यावरती ठाम। निवडणुकांमधील पराभवामुळे स्टारमर यांच्या राजीनाम्याची पक्षातूनच केली मागणी। भारत नेपाळ संबंधांमध्ये कटुता येण्याची शक्यता। नेपाळचे पंतप्रधान बालेन शहांनी घेतलंय भारत विरोधी 4 निर्णय। भारतीय परराष्ट्र सचिवांना भेटण्यासही दिला नकार। अटीतटीच्या सामन्यामध्ये दिल्लीची पंजाबवरती दणदणीत मात। पंजाबचा सलग 4था पराभव। आज गुजरात समोर हैदराबादचं तगडं आव्हान। अहमदाबादमध्ये दोन्ही संघ एकमेकांना भेटणार।